नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर आम्हाला जायचं होतं लग्नाला आणि त्यासाठी घ्यायचं होतं सामान. तर कन्यादानासाठी आम्ही छान-छान अशा तांब्या पितळीच्या वस्तू घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये असे 5 सेट मी घेतले होते. तर त्याच्यामध्ये मोठे ताट होते आणि छोट्या प्लेट, छोट्या वाट्या आणि परत ग्लास आणि छोटे चम्मचसुद्धा होते. तर असा संपूर्ण सेट आम्ही घेतला होता. त्यासोबत मला चहा साखरेसाठी डबे बघायचे होते. तर ते मी इथे बघत होते. तर दादा भांड्यांवरती नावे वगैरे टाकत होती, तोपर्यंत मग मी इथे ही भांडी बघत होती. तर छान अशी वेगवेगळ्या आकारामध्ये, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये भांडी होती. तर ती मी बघत होती आणि इथे सोबतच एक बैलगाडी होती, ती खूप सुंदर होती. बैलगाडी जी आहे ती पितळेमध्ये होती. तर सगळी भांडी मग आम्ही घेतली आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं लग्नाला. तर आम्ही आलो. रेल्वेचा हा जो प्रवास आहे हा मी बऱ्याच वर्षानंतर करणार होते, जवळपास 5-6 वर्षानंतर. आणि माझी मुलंसुद्धा रेल्वेमध्ये पहिल्यांदा बसलेली होती. आतापर्यंत त्यांनी रेल्वेचा प्रवास कधीच केला नव्हता. त्यामुळे त्यांनासुद्धा खूप मजा येत होती, कारण पहिल्यांदा कुठेतरी रेल्वेने जात होतो. आणि आम्ही हळदीच्या दिवशी जाणार होतो. तर हळद छान अशी झालेली होती आणि त्यानंतर मग जेवण वगैरे केली आणि थोडा डान्स केला. तर माझ्या मुलाला गाणं लागल्यानंतर डान्स करायचा असतो आणि त्याचं चाललं होतं की मम्मा माझासुद्धा व्हिडिओ काढ. तर मी त्याचा व्हिडिओ काढून घेतला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्नाला गेलो. तर लग्नसुद्धा खूप छान झालं आणि मुलांनी खूप छान मजा मस्ती केली, कारण त्यांना लग्न म्हटल्यावर खूप आवडतं. सोबतच सगळ्यांचं स्वप्न असतं आपलं घर व्हावं, आपली गाडी व्हावी. आणखीन काही नवीन नवीन स्वप्न सगळ्यांची असतात, आमची सुद्धा होते. तर स्वामींच्या इच्छेने, स्वामींच्या कृपा आशीर्वादाने आमची सुद्धा नवीन गाडी आली आणि आम्ही त्याची छान अशी पूजा केली. छान असं स्वास्तिक गाडीवरती काढून घेतलं. स्वामींची नवीन मूर्ती मी गाडीमध्ये स्थापन करून घेतली आणि त्यानंतर मग आम्ही शोरूममधून घरी जायला निघालो. तर आम्ही घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे काल महाशिवरात्री होती. तर महाशिवरात्रीला आम्ही सकाळी मध्ये गेलो, छान असं दर्शन घेतलं. महाशिवरात्रीनिमित्त केंद्रामध्ये रुद्राभिषेकसुद्धा चालू होता, पण आम्ही फक्त दर्शन घेतलं आणि त्यानंतर पेढे वगैरे मी स्वामींच्या. तर मग घरी आलो, घरी फराळ वगैरे केलं आणि संध्याकाळी परत आम्ही देवांच्या दर्शनाला गेलो. तर इथे छान असं मंदिर आहे छत्रपती संभाजीनगरजवळ. तिथे खूप छान लिंगाचं दर्शन आमचं झालं. गर्दीसुद्धा खूप होती, यात्रा होती आणि यात्रेमध्ये नवीन नवीन वस्तू असतात, त्यासुद्धा घ्यायला खूप आवडतं. तर माझ्या मुलाने रेसिपी घेतली होती आणि तीच दाखवत तो पुढे पुढे जात होता. त्यानंतर मग आम्ही स्वामींची सुंदर अशी मूर्ती गाडीमध्ये स्थापन केलेली होती, तर त्याला छान असं वस्त्र मी घालून घेतलं. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. तर असा होता कालचा संपूर्ण. तुम्हाला कसं वाटलं आजचा मिनी व्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. चला परत भेटूया अशाच एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.